फ्रेंड्स, आज आपण आपल्या MPSC वाले या यूट्यूब चॅनलवर अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। आज आपण 2024 ते 2011 पर्यंतचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। प्रश्न पहिला आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये ए आहे असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, बी आहे निर्वाह शेती, सी आहे पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता आणि डी आहे निरक्षरता। तर पर्यायी उत्तरे एक आहे ए, बी आणि सी, नंबर 2 आहे ए, बी आणि डी, 3 आहे बी, सी आणि डी, 4 आहे वरीलपैकी सर्व। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ए, बी आणि डी हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, खालील विधाने विचारत घ्या। हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये एक आहे ए आहे वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदाने यांचा समावेश होतो। बी आहे व्ययशक्य उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो। वरीलपैकी कोणते कोणते विधाने ही चूक आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। यामध्ये ऑप्शन 1 आहे केवळ ए चूक आहे, नंबर 2 केवळ बी चूक आहे, 3 दोन्हीही ए आणि बी चूक आहेत आणि 4 वरीलपैकी कोणतेही नाही। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे दोन्हीही ए आणि बी दोन्हीही विधाने चूक आहेत। प्रश्न तिसरा, 1950 मध्ये कोहलिन क्लर्क यांनी केलेल्या अंदाजानुसार चीन, भारत आणि पाकिस्तान या देशांनी त्यांच्या वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्यासाठी आणि त्यांच्या पूर्वीच्या उत्पादकतेचा दर वाढविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या -% बचत करण्याचा इशारा दिलेला आहे। हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे 15.5%, नंबर 2 आहे 12.00, नंबर 3 आहे 40.50% आणि ऑप्शन नंबर 4 आहे 12.5%। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच 12.5% हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा प्रश्न संयुक्त गट क मुख्य डिसेंबर 2023 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये एक आहे बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित स्थिर भांडवलाचा उपभोग उदाहरणार्थ घसारा, नंबर 2 उत्पादनाचे मूल्य मध्यवर्ती उपभोग, नंबर 3 निव्वळ देशांतर्गत उत्पादन प्लस परदेशातील निव्वळ घटक उत्पन्न, नंबर 4 विक्री प्लस साठ्यात बदल। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित स्थिर भांडवलाचा उपभोग उदाहरणार्थ घसारा हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये अ आहे निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो, ब आहे वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो आणि क आहे काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त प्राप्त होतो। तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर यामध्ये एक आहे अ, ब आणि क बरोबर आहे, नंबर 2 आहे अ आणि ब बरोबर आहेत, नंबर 3 आहे अ आणि क बरोबर आहे, नंबर 4 आहे फक्त अ बरोबर आहे। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे फक्त अ बरोबर आहे। प्रश्न पाचवा, एकूण देशांतर्गत उत्पादन GDP आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये नंबर 1 आहे GDP आणि GNP या दोन्ही संकल्पना एकच आहेत। नंबर 2 GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते। नंबर 3 आहे GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते। नंबर 4 GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणते उदाहरणे
स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य, बी आहे जुन्या वापरलेल्या पुस्तकाचे विक्री मूल्य, क आहे हस्तांतरण देयके, ड आहे मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली. तर यामध्ये पर्यायी उत्तरे आहे नंबर 1 आहे फक्त अ, नंबर 2 आहे अ, ब आणि क, 3 आहे अ, ब, क आणि ड, 4 आहे ब आणि ड. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच अ, ब आणि क हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संज्ञांपैकी कोणती संज्ञा ही तीव्र क्रोनिक बेरोजगारी दर्शवते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे दैनिक स्थिती बेरोजगारी, नंबर 2 आहे सद्यस्थिती बेरोजगारी, नंबर 3 आहे नित्यस्थिती बेरोजगारी, नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे नित्यस्थिती बेरोजगारी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा. बाजार किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चास स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील फरक हा प्रामुख्याने मुळे निर्माण होतो? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, नंबर 2 आहे प्रत्यक्ष कर आणि अनुदाने, नंबर 3 आहे अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने, नंबर 4 आहे अनुदाने आणि कर्ज. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9वा. देशांतर्गत हरित सकल उत्पादन ग्रीन जीडीपी संबंधी विचार करता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करा, ब आहे अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनाचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा, नंबर क आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीकरिता संसाधनाचे शोषण करा, ड आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा. पर्यायी उत्तर यामध्ये 1 आहे विधान अ, ब आणि ड बरोबर आहेत, नंबर 2 केवळ विधान ब बरोबर आहे, नंबर 3 विधान अ, क आणि ड बरोबर आहेत, नंबर 4 विधान क बरोबर आहे. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच केवळ विधान ब बरोबर आहे हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाबाबत खालील दृष्टिकोन आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये विधान अ आहे हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह, ब आहे हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह, क आहे हा एकूण खर्चाचा प्रवाह. पर्यायी उत्तरे नंबर 1 अ आणि ब विधाने योग्य आहेत, नंबर 2 ब आणि क विधाने योग्य आहेत, 3 अ आणि क विधाने योग्य आहेत आणि ऑप्शन 4 अ, ब आणि क विधाने योग्य आहेत. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 11वा. उत्पादन एककाद्वारे बाजारभावानुसार स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळविण्यासाठी उत्पादन मूल्यातून खालील गोष्टी वजा कराव्या लागतील? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे मध्यवर्ती वापराचे मूल्य, ब आहे गुंतवणुकीचे मूल्य, क आहे व्यक्तिगत उत्पन्न. पर्यायी उत्तरे नंबर 1 विधान अ योग्य आहे, नंबर 2 ब विधान योग्य आहे, नंबर 3 क विधान योग्य आहे, 4 अ, ब आणि क विधाने योग्य आहेत. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे विधान अ विधान हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक वृद्धीची पुढील संकल्पना कोणी मांडलेली आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळात क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल होय. ही संकल्पना प्रो शुम्पिटर यांनी मांडलेली आहे म्हणजेच ऑप्शन 4 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय उत्पन्नाची खाती खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे चार्टर्ड अकाउंटचा व्यवसाय, ब आहे अर्थव्यवस्थेच्या एकूण प्रदानाची कामगिरी,
क आहे विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठीची चौकट। पर्यायी उत्तरे: एक आहे विधान अ विधान योग्य आहे, नंबर 2 विधान अ आणि ब विधाने योग्य आहेत, नंबर 3 ब आणि क विधाने योग्य आहेत, नंबर 4 अ ब आणि क विधाने योग्य आहेत। यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच ब आणि क विधाने योग्य आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? हा प्रश्न कंबाईन घटक पूर्व एप्रिल 2022 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये नंबर 1 आहे साठा, नंबर 2 आहे अंशलक्षी, नंबर 3 आहे प्रवाही, नंबर 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही। यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3, हे याचे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या। कंबाईन बी 2021 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। यामध्ये अ आहे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली। ब या समितीमध्ये प्रा. पी. सी. महालनोबिस, प्रा. डी. आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही. के. आर. व्ही. राव यांचा समावेश होता। क राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला। वरील दिलेल्या विधानापैकी कोणते विधाने ही चुकीची आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। तर यामध्ये फक्त अ हे चुकीचे विधान आहे, म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली, हे विधान चुकीचे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नासंबंधात कोणती विधाने ही अयोग्य आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2021 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये अ आहे हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दर्शविते। ब आहे यात निर्यात, आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते। क आहे याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते। तर पर्यायी उत्तरे: नंबर 1 फक्त क, नंबर 2 फक्त अ, नंबर 3 फक्त ब आणि नंबर 4 फक्त अ आणि क। हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडली होती? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये नंबर 1 अल्फ्रेड मार्शल, नंबर 2 A.C. पिगू, नंबर 3 प्रा. फिशर, नंबर 4 J.M. केन्स। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच प्रा. फिशर यांनी उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मांडलेली होती। नेक्स्ट क्वेश्चन, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन यामधील फरक हा खालीलपैकी एका घटकामुळे दिसून येतो। हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये नंबर 1 एकूण वस्तू व सेवांचे उत्पादन, नंबर 2 परदेशी उत्पादन घटकांपासून उत्पन्नाचा समावेश, नंबर 3 परदेशी नागरिकांनी देशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा, नंबर 4 घटक किमतीनुसार वस्तू व सेवांच्या किमतींची बेरीज। तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे परदेशी उत्पादन घटकांपासून उत्पन्नाचा समावेश, हे याचे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेच्या निव्वळ उत्पादन पद्धतीबाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारण्यात आलेला होता, पण हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील कोणत्या 2 मुख्य अडचणी आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये नंबर 1 आहे सूक्ष्म व स्थूल, नंबर 2 आहे संकल्पनात्मक व सांख्यिकीय, नंबर 3 लवचिक व कठीण, नंबर 4 वरीलपैकी कोणतेही नाही। यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे संकल्पनात्मक आणि सांख्यिकी, हे याचे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2020 ला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये अ आहे विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP होय। ब आहे उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो, त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजेच GNP केला जातो। आणि क आहे प्रति माणसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न
दर्शविते? पर्यायी उत्तरे: नंबर 1 आहे अ आणि ब फक्त, नंबर 2 अ आणि क फक्त, नंबर 3 आहे ब आणि क फक्त, 4 वरीलपैकी तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच ब आणि क हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन: खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की जो वक्र दोन प्रकारच्या वस्तूंची अशी मिसळण कॉम्बिनेशन दर्शवितो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये 1 आहे समष्टी वक्र, नंबर 2 आहे उत्पादन शक्यता वक्र, नंबर 3 आहे समपरिमाण वक्र, नंबर 4 आहे लॉरेंज वक्र. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच उत्पादन शक्यता वक्र हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन: विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाऱ्या वक्राला डॅश डॅश असे संबोधले जाते? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये विधान नंबर 1 आहे लॉरेंज वक्र, नंबर 2 आहे कुझनेट्स वक्र, नंबर 3 आहे समग्र पुरवठा वक्र, नंबर 4 आहे फिलिप्स वक्र. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच लॉरेंज वक्र हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन: सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम मांडली? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे PR ब्रह्मानंद, नंबर 2 आहे AK सेन, नंबर 3 आहे प्रणब बर्धन आणि नंबर 4 आहे जगदीश भगवती. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच प्रणब बर्धन यांनी ही सर्वप्रथम संकल्पना मांडली हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17वा: केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, नंबर 2 आहे वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण, नंबर 3 आहे गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा, नंबर 4 आहे वरीलपैकी एक काहीही नाही. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे वरीलपैकी काहीही नाही हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा: राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे उत्पादन पद्धत, नंबर 2 आहे उत्पन्न पद्धत, नंबर 3 आहे व्यय पद्धत, नंबर 4 आहे वरीलपैकी कोणतीही नाही. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे उत्पादन पद्धत हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19वा: हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे GNI मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2018 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे राष्ट्रीय उत्पन्न, नंबर 2 आहे नैसर्गिक संसाधनामध्ये घट, नंबर 3 आहे पर्यावरणाचा ऱ्हास. पर्यायी उत्तरे: नंबर 1 आहे फक्त अ आणि क, नंबर 2 आहे फक्त अ, नंबर 3 आहे फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा: सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत? हा प्रश्न कंबाईन घटक ब पूर्व 2018 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे सार्वत्रिकता, नंबर 2 आहे बिनशर्तता, नंबर 3 आहे प्रातिनिधित्व, लाभार्थींच्या निवडीचा आदर आणि नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. प्रश्न 21वा: देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिणामापैकी कोणत्या परिणामात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमवलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2018 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये 1 आहे एकूण देशांतर्गत उत्पादन, नंबर 2 आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, नंबर 3 आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, नंबर 4 आहे स्थिर किमतीत निव्वळ देशांतर्गत उत्पादन. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 22वा: यामध्ये हा प्रश्न वनसेवा मुख्य 2018 ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये विधान अ आहे जानेवारी 2015 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाने स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली आणि बी आहे यानुसार आधार वर्ष आधीच्या 2004-05 नुसार 2010-11 असे बदलण्यात आले आहे. पर्यायी उत्तरे: ए फक्त बरोबर आहे, बी फक्त बरोबर आहे, नंबर 3 ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत, नंबर 4 ए बी
दोन्ही चूक आहेत. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच फक्त ए बरोबर आहे. प्रश्न 23वा. कोणत्या राज्यामध्ये 2005-06 ते 2010-11 या काळात दरडोई निव्वळ घरेलू उत्पादन सर्वात कमी होते? हा प्रश्न एएसओ मुख्य 2018ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे बिहार, नंबर 2 आहे उत्तर प्रदेश, नंबर 3 आहे ओरिसा, नंबर 4 आहे पश्चिम बंगाल. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे बिहार हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24वा. भारताचे GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न हे खालीलपैकी कोणत्या परिणामामध्ये मोजले जाते? हा प्रश्न ॲग्री-प्री 2018ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये नंबर 1 आहे भौतिक परिणामात, नंबर 2 आहे टक्केवारी, नंबर 3 आहे आर्थिक परिणामात, नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच आर्थिक परिणामामध्ये हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25वा. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व 2018ला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये अ आहे उत्पादन पद्धती, नंबर 2 आहे आयात निर्यात पद्धती, क आहे उत्पन्न पद्धती, ड आहे खर्च पद्धती. तर पर्यायी उत्तरे 1 आहे फक्त अ आणि ब, नंबर 2 क आणि ड, नंबर 3 फक्त ब, नंबर 4 फक्त ड. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच फक्त ब हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले क्वेश्चन पाहिलेले आहेत. आपण 2024 पासून प्रश्न पाहत आलो आहोत. हा आपला पार्ट 1 राहणार आहे. बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.